या दुनियेमध्ये थांबा याला वेल कोणाला. हा खेळ म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हा खेळ म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबा याला वेल कोणाला. या दुनियेमध्ये थांबा याला वेल कोणाला. हा खेळ म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हा खेळ म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. वाय महायचा पाझर दिसे मूर्ती किती सुंदर. धुतुम गावाच्या वेशीवर न भैरवनाथाचं हाय मंदिर. धुतुम गावाच्या वेशीवर न भैरवनाथाचं हाय मंदिर. वाय मायेचा पाझर दिसे मूर्ती किती सुंदर. धुतुम गावाच्या वेशीवर न भैरवनाथाचं हाय मंदिर. आपल्याला सर्वांना खेळाडूंना या हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. मला हे दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल सर्व आयोगांचे मी आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू काशीनाथ दादा. हा त्यांचा आवाज होता. विंदनेचे खूप चांगले समालोचक आणि खूप चांगले आमचे गायक देखील आहेत. ते गोंधली आहेत ते, कारण आपण गोंधळ मांडतो. गोंधळावरनं मला लक्षात आलं आपण एकविरीला जातो आणि आपण गोंधळ घालतो आणि तेच गोंधली तुम्हाला पाहायला मिळाले, ऐकायला देखील मिळाले. स्वागत आहे तुमचं. ना बॅक टू क्रिकेट या आपण बोलूया सामन्याकडं. दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. सामन्याची विंदने आणि ओमसाई भिंगारपाडा यांच्यामध्ये सामना आपण पाहणार आहोत. ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये तब्बल 70 धाबा चेस केल्या आहेत त्या संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई भिंगारपाडाचे 2 नामांकित संघ आपण पाहणार आहोत. ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 78 धाबा कुठल्या होत्या ते संघ आपण पाहणार आहोत. टॉस जिंकला तो ओमसाई भंगारपाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य दिले. विंदने संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 4 षटकांचा सामना. द मॅच विल बी 4 ओव्हर्स. ऑल दी बेस्ट. बोधडीम दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. सर्वकडे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. वळतोय सामन्याकडे. अत्यंत घातक सामना दोन संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांकडे असलेला अनुभव पणास लावला जाईल. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज चेतन गोसावी. स्ट्रायकला फलंदाज पंचांचा इशारा येतोय. स्टार्ट द मॅच. सूरज पाटील आकाश पाटील अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळते आणि 4 षटकांचा सामना. बघायचा सामना कोण जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पहिला चेंडूला फक्त दिशेने चेंडू झाला तो एका मिड ऑफ मध्ये सर्कलच्या आतमध्ये फक्त एकच धावसंख्येला आकार देत असताना एक या धावसंख्येनं खूप चांगले संघ. दोन्ही संघांना मागचा सामना खूप थरार जिंकलाय. कारण विंदने संघानं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये गावदी साई विरुद्ध 70 धाबा चेस केल्या होत्या आणि मागच्या सामन्यामध्ये भूमी 11 कुंदे या संघासमोर ओमसाई भंगारपाडा संघानं तब्बल 78 धाबा कुठल्या होत्या. दोन्ही चांगले संघ आहेत. फक्त चेंडूला स्टेअर केलं. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड ऑनला. पहिला चेंडू मिड ऑफला, नंतर मात्र मिड ऑनला आपण पाहतोय धावसंख्येला आकार नाहीये. एकच धाव फलकावरती. दोन चेंडूमध्ये फक्त एकच धाव टाकेला फलंदाज. ओ ग्रेट डिलिव्हरी. तेवढा चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग ऑनला. फक्त एकच धाव. चतुर्थ जज करत असताना गुड फिल्डिंग. मी मगाशीच म्हटलं होतं की दोन्ही संघांमध्ये तेवढीच ताकद आहे, दोन्ही संघांमध्ये तेवढीच कुवत आहे, दोन्ही संघांमध्ये तेवढे धाडस आहे आणि दोन्ही संघांमध्ये तेवढे चांगले लोकप्रिय आणि अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हा सामना तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. गुड बॉलिंग. ग्रेट डिलिव्हरी. चेंडू टपामध्ये तोडा मात्र बाहेर जातो. पंचाचा इशारा बाईचा येतो आणि चौकाराचा इशारा पंचाकडं. नशिबाचा चौकार. चौकार नशिबाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. वॉट अ ग्रेट डिलिव्हरी. शतक जज करतोय. मिड ऑनला फार शतक चांगलं शतक मात्र एकदा रोखू शकला नाहीये आणि वाराच्या वेगाने धाव पूर्ण केली. या 4 पहिल्या चेंडूमध्ये 22 धाबा आणि एका धाब्याच्या धावसंख्येला आकार येते. सुदर्शन आम्हाला माहिती आहे ना. एकूण धाबा 7 धाबा. कुमार अरुष आणि ठाकूर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट देण्यात आले आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रेमाची भेट आली तुमचं मनापासनं. अरुष आणि ठाकूर तुमचं मनापासनं आम्ही आभार व्यक्त करतोय. व्हॉट अ शॉट. Classical timing. That's a पंचांचा इशारा येतोय. That's a 6.
भैरवनाथाची मात्र यात्रेला सुरुवात होईल. रात्रीच्या 12 नंतर सुरुवात देखील झाली. या आपण शुभेच्छा देऊ दुतुमगावला या जत्रेसाठी. यात्रा जत्रा उत्सव सुरू झालाय कारण आपण पहिल्यांदा पाहिली रामनवमी, त्यानंतर आपण आज हनुमान जन्मोत्सव आपण पाहिला, त्यानंतर भैरवनाथाची देखील जत्रा सुरू होते. या सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. षटकाची सांगता होते, काय शॉट दाखवलाय फलंदाज अमरनं आणि आकाशनं माफ करा, आणि एका षटकाची सांगता झाली. धावफलक कधी धाबाल्यात त्या 13 बिनगडीबाजाची सावध आणि दमदार सुरुवात करत असताना टॉस आल्यानंतर ओमसाई भंगारापाडा विरुद्ध विंदने संघाची आपण ही सुरुवात पाहतोय. ब्रिलियंट स्टार्ट. 13 धाबा धापलकावरती 4 षटकांचा सामना दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. पहिलं वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. 2020ला या स्पर्धेमध्ये आपण पहिलं वर्ष पाहिलं आणि 2021ला कोरोना आला. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा स्पर्धा तुमच्यासाठी सज्ज होते. नवीन षटकाला सुरुवात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीमध्ये येत असताना वेगवान गोलंदाज सिद्धेश वास्कर, स्ट्रायकरला सूरज पाटील. सूरज समय कौतुक करेन. दोन्ही फलंदाज खूप चांगली सुरुवात, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार मैदानाच्या चारी बाजूला धावा कुठत काढत असताना चेंज ऑफ पेस याली मात्र फलंदाज बहादूरची दाट शक्यता आणि पहिलाच दे धक्का. हे सिद्धेश वास्कर बॅक टू द पॅबिलन आणि पहिलाच दे धक्का. सूरज पाटील माफ करा, सिद्धेश झेल टिपत असताना आणि पहिलाच धक्का 13 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सामाजिक संस्था तुतुम आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच आणि उपसरपंच 2022 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सुंदर ट्रॉफ्या तुमचं लक्ष वेधत असताना किती सुंदर ट्रॉफ्या बघा. चमचाना ट्रॉफ्या. सोन्याचा भाव आपण 56,000 पाहतोय, मात्र सोन्यापेक्षा कमी नाही ट्रॉफ्या. खूप सुंदर ट्रॉफ्या, कारण पैशानं तुम्ही सोनं विकत घेऊ शकता, मात्र पैशाने ट्रॉफी तुम्ही उचलू शकत नाहीये. त्यासाठी करावी लागेल तुम्हाला मेहनत. तुमचं सर्वस्व तुम्हाला पणावा लागेल, कारण तुम्हाला फार मोठा चषक उचलायचा आहे, तो म्हणजे सरपंच आणि उपसरपंच चषक. 13 धावसंख्येत पहिला धक्का दिलाय. सिद्धेश खूप चांगली गोलंदाजी करत असता परिवर्तन केलं आणि 13 धावसंख्येत पहिला सुखद धक्का दिलाय, तो मात्र यावेळी विंदने या संघाला. 4 षटकांचा सामना. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. मागचा थरार कोण विसरू शकणार, आणि त्या थराराचा तुम्हाला अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्विक डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाज मात्र विकेट किपर चेंडूच्या खूप मागे होता, कारण गतिमान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आणि डॉट डिलिव्हरी. नवीन फलंदाज स्ट्रायकरला योगेश. 1 डाऊन फलंदाज योगेशनं लाल स्ट्राईकला आकाश. नवीन फलंदाज सूरज, तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला योगेश. बारावे खेळू जर नावं आम्हाला व्यवस्थित सांगा, आमच्यापर्यंत नावं व्यवस्थित पोहोचवा तुम्ही. ओर द विकेट. ओ व्हाट अ शॉट. Magnificent stroke straight to the fielder, down the track, along the carpet with short back lip, आणि समोर केलं असताना फक्त एकच धाव. खूप चांगलं क्रिकेट. दोन्ही संघांमध्ये तेवढीच ताकद आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की विंदन संघाने पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा चेस केल्या होत्या गावदेवी साई संघाविरुद्ध, तर भूमी 11 कोंदिया संघासमोर 78 धावा ठोकल्या होत्या. त्या म्हणजे ओमसाई भंगारपाडा संघानं. दोन्ही संघांची ताकद आहे, त्यांची फलंदाजी. जलपानानंतर स्वागत होते श्याम ठाकूर सरांचं. मोस्ट वेलकम. फार मोठी जबाबदारी स्वीकारत असताना पाहुण्यांचं स्वागत करणं, स्पर्धेची माहिती देणं, कामाची माहिती देणं सरपंचांच्या, अशी तिहेरी भूमिका तुम्ही पाहताय. ते आमचे सर्वांचे लाडके गोड आवाज श्याम ठाकूर सर यांचं स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. तिसऱ्या दिवसामध्ये शेवटच्या रात्रीत. What a shot. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, lack of power. There is a fielder there. Is judging now. Yes, he's misfield. चेतन मात्र झेल सोडतोय. What's going on? हा प्रश्न विचारला संघनायकानं. सोपा झेल होता, झेलपर्यंत पोहोचला होता, मात्र झेल टिपू शकला नाहीये आणि एका धाब्याने मात्र अंकित होते. धावसंख्या पुढे. स्कोर मूव्स अप टू 15-15. एकच धाव फलकावरती. स्ट्रायकरला फलंदाज असताना अत्यंत घातक फलंदाज स्ट्रायकरला बघू शकाल आपण आकाशला. आकाश मात्र आकाश दाखवतो गोलंदाजांना. बघायचं तो आकाश किती आकाश दाखवेल आतापर्यंत. बॅकफुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली. ग्रेट डिलिव्हरी विथ ग्रेट लाईन, गुड लाईन अँड गुड डायरेक्शन. ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर आणि डॉट डिलिव्हरी. धावसंख्येला आकार नाहीये. फक्त पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी सिद्धेशला आपण पाहिलंय. त्यानं 5 षटमध्ये फक्त 2च धाबा दिल्यात आणि 1 गडी बाद केले. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. ब्युटिफुल बॅलिंग अटॅक. यामध्ये चेंडू फक्त दिशा दिली. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. दॅट्स अ 6 फ्लॅट शॉट.
7 चेंडूमध्ये 14 धाबा टोकल्यात आकाशनं. 200च्या बॅटिंगनं धाबा दाखवल्यात. आकाशच्या बॅटमधनं जेव्हा फटके असतात ना तेव्हा फटकेमध्ये लावण्य सुंदर तुम्हाला पाहायला मिळतात. पंचांचं लक्ष वेधत असताना पाण्याची मागणी केली जाते. यस, पाण्याची मागणी पुरवावी. 2 षटकांची सांगता होते. चेंडूची मागणी पुरवावी, माफ करा, प्रोव्हाइड करायचे चेंडू. 2 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 13 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये आपण 5 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा पाहिल्या होत्या आणि शेवट चेंडू षटकार मारला आकाशनं. त्याचा क्लास दाखवत असताना, त्याचा दर्जा उंचावत असताना, क्रिकेटचं ग्लॅमर उंचावत असताना आणि 2 षटकाची सांगता होते. 1 गडी बाद 21 धाबा दापलकावरती. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना विंदाने संघ. बघायचा संघ 2 षटकांमध्ये अजून किती धाबा टोकेल. 4 षटकांचा सामना असणार आहे. नवीन गोलंदाज येत असताना साई गोसावी. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहेत. आपण चर्चा करत होतो धुतुमगावच्या विकासाची. जबरदस्त विकास, सन्माननीय लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय आमच्या रेश्माताई आणि आमच्या त्यांच्याच खांद्याला खांदा लावून शरद ठाकूर साहेब ही जोडी आपण पाहतोय आणि मी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. आज मात्र या देवाची निश्चित या देवाची जत्रा आहे. त्या देवाला आम्ही प्रार्थना करतोय की जोडीला कोणाची नजर न लागो. जबरदस्त कार्य जोडीच्या माध्यमातून आम्ही देव भैरवनाथ यांना विनंती करतोय. आम्ही त्यांना प्रार्थना करतोय की या जोडीला कोणाची नजर न लागो. जबरदस्त काम आहे जोडीच्या माध्यमातून. न भूतो न भविष्य. दुतुम गावचा नव्हे तर या परिसराचा चेहरा मेरा पूर्ण बदलवून टाकलाय. एक विकासाचे महामेरू आणि थक परिश्रम, उदंड कल्पना उशाशी बाळगून ज्याने अत्यंत निष्ठेनं राजकीय कारकीर्दीत सुरुवात केली ते आमच्या रेश्माताई आणि आमचे शरदत्त ठाकूर यांच्या कार्याला आम्ही सलाम करतोय आणि वळतोय सामन्याकडं. 21 धाबा दापलकावरती. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये किती धावा उभारेला संघ, किती उभारेल, किती उत्कंठा वाढेल, किती सनसनी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि किती थरार रंगेल या सामन्यामध्ये हे मात्र प्रेक्षकांना उत्कंठा शिगेला पोहोचणारा सामना असेल. कुठेही जाऊ नका. पात्र सरपंच आणि उपसरपंचाची 2022 स्पर्धा आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस, आज शेवटची रात्र या स्पर्धेची. याच दरम्यान चेंडू मात्र साहिल गोसावी थोडीशी दिशाभर करत असताना वेगावरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये. क्रिकेटमध्ये वेगाला महत्त्व नाहीये, तुमच्या टप्प्याला महत्त्व आहे. जर वेगाला महत्त्व असतं क्रिकेटमध्ये तर पाकिस्तानचा शोएब अख्तर जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला असता. मात्र भविष्यात कधीच असं झालं नाहीये. तुमचा अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण याला फार महत्त्व आहे. बघू शकाल आपण चंद्र आमच्या डोक्यावरती. रात्रीचे ठीक 12:45 सुंदर तीर तुम्हाला पाहायला मिळतंय या मैदानावरती. रात्र आजची वैऱ्याची, चंद्र आहे साक्षीला. ही मधुर रात्र आणि शेवटची रात्र आजच्या स्पर्धेची. ओर राउंड विकेट. ग्रेट डिलिव्हरी, ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. स्ट्रॉंग अपील बाय विकेट कीपर बट देर इज नो अपील बाय बॉलर अँड डॉट डिलिव्हरी. ब्युटिफुल अँड सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर्स. गुड लेंथ विथ गुड लाइन अँड गुड डायरेक्शन. मॅग्निफिसंट बॉलिंग, बॅटिंग अटॅक फ्रॉम द साहिल गोसावी. 21 धावसंख्या 2 षटकामध्ये होती. त्यानंतर मग त्या 1च धाव दिली आणि 22 धावा दापलकावरती. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र लॉंग ऑनला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला कव्हर करते. फक्त 1च धाव. सिंगल डबलला फारसं महत्व नाहीये, फरक पडणार नाही आणि धावसंख्येला आकार येतो 1च. 23 या धावसंख्येवरती पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सन्मान्य सतीश शेट यांचं आगमन होते. मोस्ट वेलकम. या स्पर्धेत तुमचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. जबरदस्त व्यक्तिमत्व सतीश शेट यांच्या स्पर्धेमध्ये स्वागत होते. पंचांचा निर्णय खूप महत्वाचा असतो स्पर्धेमध्ये आणि खूप चांगली कामगिरी पंचाच्या माध्यमातून आपण पाहतो. तिन्ही पंचाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडूची लाईन मात्र बरकत असताना मिस्टर निरंजन राणाबसर आम्हाला करताना इट इज अ वाईट. एक्झॅक्टली व्हॉट्स गोइंग ऑन. गोलंदाज करतो काय? इज अ ट्राइंग टू डू मोर पेस अँड इज अ मेकिंग सेम मिस्टेक आणि ती सेम मिस्टेक तुम्हाला करताना पाहायला मिळतोय. दिशा भरकटतोय आणि पुन्हा एकदा वाईटचा पंचाकडनं इशारा असताना धावसंख्येवरती 30 षटक मार्गाचा असताना आमचे स्कोरर सुदर्शन आम्हाला सांगत असताना 25 धावा दापलकावरती. पिंट्या जोशी या स्पर्धेची संपूर्ण पिंट्या घरात आमच्या अपडेट देत असताना जे सातत्यानं या स्पर्धेसाठी आमच्या संपर्कात होते. थँक्यू पिंट्या. खूप चांगली स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते दुतुम या गावामध्ये. ओ ब्युटिफुल सच अ डिलिव्हरी वन्स अगेन. फलंदाज खूप लवकर केला. फुटबॉलचा कोणता वापर नाहीये. त्याला शुद्ध मराठीमध्ये पदतालित्य म्हटलं तर पदतालित्य नाहीये आणि कोणत्या प्रकारे फुटबॉलचा वापर नाहीये. गुड डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरीमध्ये धावसंख्येला आकार नाहीये. 25 धावा दापलकावरती. 30 षटक सुरू असताना व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगलं व्हॅरिएशन दाखवत असताना रिदम चुकतोय आणि पंचामत सांगतात इट इज अ डेड डिलिव्हरी.
प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानावरती, चोही बाजूने प्रेक्षकांना घेरलेलं मैदान आणि सुंदर दृश्य आणि सुंदर ट्रॉफी आमच्या डोळ्यासमोर आम्हाला पाहायला मिळतात. त्याचं उत्तर तुम्हाला आज निश्चित मिळेल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू निघून जातो गलीमध्ये आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का दिला तो 25 या धावसंख्येवरती, दुसरा दे धक्का. मग आता डीजे अशी गाणी वाजवू नका, कारण समाज प्रबोधन करायचं असेल तर रम रमा रमी याच्यापासून नेहमी लांब राहा. दारू गोवा गुटखा याच्यापासून लांब राहा. मित्रांनो, जर जगायचं असेल ना निरोगी आयुष्य जगा, कारण कोरोना काळामध्ये तुम्हाला माहिती आहे पैसा कामी आला नाही, तुमचा फिटनेस तुम्हाला कामा आलाय. त्यामुळे आरोग्य राखा, निरोगी राहा आणि सुखी राहा. राऊंड विकेट, गुड बॉलिंग. रिबाशच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न, वॉट अ शॉट. मात्र बघायचं पंचांचे शरीर, इट इज वाईट. कोणत्या प्रकारे चेंडूचा संपर्क नाही बॅटशी आणि अबांतर धावसंख्येत वाढ होते. अजून एक नशिबाचा चौकार. सासूसने केली पाटीला जावई. जे 30 धावा धापलकावरती आकाश टाकरेनला. आकाश मात्र अजूनही मैदानावरती खेळत असताना सुरुवातीला आलाय. संघासाठी त्याने खूप चांगली फलंदाजी दाखवली आतापर्यंत आणि त्याच्याकडनं फार अपेक्षा असणार आहेत. There is a lot of experience from the Akash. He is a great cricketer and he has a lot of experience and he knows very well how to play in tremendous pressure. He is checking on the ball now. Very beautiful atmosphere for the cricket. A very good into all of present here. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Sarpanch and Upasarpanch Trophy 2022 organized by Reshma Tai and Sharad Datta Thakur Sahab. Round the wicket. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र कोणत्या प्रकारे फुटवर नाहीये. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, इफ द बॉल हिट टू द स्टंप द बॅट्समन वुड हॅव गॉन बाय बाय टाटा, बट दिस टाइम ही हॅज बीन व्हेरी लकी. आणि वेगाने धाव पूर्ण करत असताना फार वेगाने जोखमीची धाव, रिस्की सिंगल कंप्लीट केली आणि एका धावेने आकार देत धावसंख्येला 30 षटक सुरू असताना फार मोठं षटक राहिलंय. 31 धावा आतापर्यंत, फार मोठं षटक राहिलंय. दिस ओव्हर हॅज बीन व्हेरी लेंदी, कारण खूप वाईट चेंडू तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. त्या धावसंख्येला वेगाने आकारायला आहे 31 या धावसंख्येवरती. गुड बॉलिंग. गोलंदाजी चांगली झाली, मात्र वाईट देखील तेवढेच चांगले चेंडू टाकले गोलंदाजांना. एज लागली, मात्र यावेळी षटकाची सांगता होते. पंच आम्हाला इशारा करतात एंड ऑफ द कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर. 31 फॉर 1. 31 धावा टॉस आल्यानंतर प्रथम परिचय करताना विंदने संघ. आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा. मी मगाशीच उल्लेख केला होता, आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व सामाजिक संस्था धुतूम आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच आणि उपसरपंचाचे 2022. सन्माननीय सर्वांच्या लाडक्या ताई आमच्या रेश्माताई आणि शरदत्ता ठाकूर यांच्या कार्याला सलाम करत असताना स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल ट्रॉफीकडे लक्ष तुमचं वेधतोय. खूप सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. या स्क्रीनवरती तुम्हाला ट्रॉफी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. खूप सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. याचं उत्तर तुम्हाला आज पाहायला मिळेल. 24 teams have participated in this tournament and who is going to be champion, because today is the last night of this tournament. So you will get answer today. Don't go anywhere. Join with us and enjoy with the Sarpanch and Upasarpanch Trophy 2021. Have a look at the beautiful trophies. बघू शकाल सुंदर ट्रॉफ्या मैदानावरती. जेवढं सुंदर कार्य आमच्या सरपंच आणि उपसरपंचांचं आहे, तेवढं सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात या स्क्रीन समोर. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला बाईक देखील पाहायला मिळेल. 24 संघांमध्ये तुम्हाला बाईक देण्यात येईल आणि 24 संघांमध्ये बायसिकल ही तुम्हाला पाहायला मिळेल. बघू शकाल हे चित्र बाईकच्या माध्यमातून, सुंदर ट्रॉफ्यांच्या माध्यमातून, पीटीसी लाईव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे संदीप वास्कर पनवेल क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ संस्थापक आणि पीटीसी संस्थापक यांच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट केले होते. ना बॅक टू क्रिकेट. 31 धावा धापलकावरती 3 षटकांची सांगता झाली शेवटच्या मैदानावरती. गोलंदाजीमध्ये येत असताना गोलंदाज समीर कटेकर, स्ट्रायकरला फलंदाज आकाशला साथ देत असताना नॉन स्ट्रायकरला फलंदाज गीतेश जोशी, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. आकाशचं मी कौतुक करेन, खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आकाशनं दाखवली. 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज, त्याने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 15 धावांचं भरीव योगदान दिलं संघासाठी. शेवटच्या षटक 4 षटकांचा सामना. बघायचे विंदने संघ किती मोठं लक्ष ठेवणार ते भंगारपाडा संघासमोर. पहिला चेंडू स्कूप शॉट घेण्याचा प्रयत्न, मात्र पंचाकडे बोट दाखवलंय आणि पंच सांगत असताना फलंदाजाला परतावा लागेल. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. 9 चेंडूमध्ये 15 धावा, फलंदाज बाद.
प्रणय खूप चांगलं नाव आहे प्रणय. सकाळी आपण प्राणायाम करतो, योगा करतोय, तसाच प्रणय बघायचं किती योगा करणार मैदानावरती. 31 धावा दहा पलकावरती एन्जॉय करतोय. प्रवीण गायकर आम्हाला जॉईन झालेत, वाकडीचे समालोचक. फार कमी काळामध्ये खूप चांगलं नाव लौकिक केले त्यानं या परिसरामध्ये. ऑल दी बेस्ट प्रवीण, कीप गोईंग, गुड जॉब फॉर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, मात्र फलंदाजाला विवश केलं, मजबूर केलं मात्र सिलिमिट आपला खेळण्यासाठी. फक्त एकच धाव, 32 धावा दहा पलकावरती. बिंदने संघाचे 12वे खेळाडू फार टेन्शनमध्ये असताना, कारण धावा येत नाही मैदानावरती, कारण त्यांच्या समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे तो मात्र ओम साहेब बंगारपाडा. सतीश शेट जनसंघ पुरस्कृत केलं, त्यांचं देखील आगमन झालं मंचावरती, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दमसे आली नाही मागच्या काही चेंडूवरती. खूप चांगली गोलंदाजी मी कौतुक करेन समीरचं, कारण समीरनं मागच्या 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद केलाय. गुड बॉलिंग. ओ लावली डिलिव्हरी, मात्र दिशा भरकटतोय. चेंडूची लेंथ लाईन खूप चांगली होती, मात्र चेंडू टप्पामध्ये पिचिंग थोडासा बाहेर होतोय. टप्पानंतर खूप चांगली पिचिंग होती, मात्र टप्पा काटा बदलत असताना यावेळी मात्र पंचाचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये जास्त वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळाली. 32 धावा सुदर्शन आम्हाला सांगतील. आतापर्यंत अवांतर धावा किती आल्यात सुदर्शन आम्हाला निश्चित सांगतील. 9 धावा आतापर्यंत, 13 धावा आतापर्यंत अवांतर आल्यात. एकूण धावसंख्या 32, 33 आणि 33 मध्ये 13 धावा अवांतर. फक्त 20च धावा फलंदाच्या बॅटमधनं आल्यात. थँक्यू सुदर्शन, व्हेरी गुड जॉब. 33 धावा दहा पलकावरती, 13 धावा अवांतर 4 षटकांमध्ये. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द ओम साहेब भंगारपाडा टीम. चांगलं क्रिकेट नाही भंगारपाडा संघाच्या माध्यमातून मी निश्चित म्हणेन. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू टप्पा बंदर मात्र थोडासा उचले घेत असताना खूप चांगली लेंथ अँड लाईन. विंदने संघाचे आमचे 12वे प्रतिनिधी तसेच आमचे समर्थक देखील मंचावरती आहेत. चर्चा करतात त्या मैदानावरती की काय चाललंय मैदानावरती, कारण 40 गरम किटली. मित्रांनो, तुम्ही हरल्यानंतर तुम्हाला दुःख होत नाहीये, मात्र तुमच्या पाठीराख्याने जास्त दुःख होत असतो. ओ व्हाट अ शॉट, हाय बॅकलिप, ट्रिमेंडस पावर, वंडरफुल टायमिंग. आफ्टर लॉंग टाइम we sent in terrific shot from the batsman. That's a 6. थँक्यू डीजे. 39 धावा दहा पलकावरती. गीतेशच्या मात्र बॅटमध्ये बऱ्याच काळानंतर तुम्हाला, प्रदीर्घ काळानंतर तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय आणि गरज होती षटकारांची. 39 धावा. इज ऑन द फायर. चेंडू मात्र पुन्हा एकदा खाली ठेवला, एकदा पुन्हा केली बेगानं. 2 धाब्याचा माणूस बघायचंय. न वाकणं, चेंडू उचललं, फेकणं, याच्यामध्ये मात्र खूप चांगली धावसंख्या वेगानं उभारली आणि 41 धावा दहा पलकावरती. भाग मिल्का भाग. शेवटच्या चेंडू किती धावपळ झाली धावांसाठी आणि 41 धावसंख्येवरती पहिलं सत्र समाप्त होतंय. 42 धावांची गरज आहे आणि प्रवीण गायकर तुमच्या माहितीसाठी 42 धावांचं लक्ष धारावी संघासमोर होते, मात्र तो 5 षटकांचा सामना होता. हा 4 षटकांचा सामना आहे. तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. बघायचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत किती थरार गाजवेल. या ऐकूया आपण प्रवीण गायकरांच्या जुबानी आगे की कहाणी. 42 धावांचं लक्ष बघायचं. विंदन संघ जिंकणार की ओम साहेब भंगारपाडा संघ जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होणार, याचं प्रत्यक्ष धावतावरण या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. निश्चित प्रवीण गायकर उर्फ आमचे रॉकिंग कॉमेंटेटर या ऐकूया आपण त्यांना दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. तो थैंक यू मचिंद्र पाटिल सर. चलते हैं मुकाबले की तरफ. नेक्स्ट मैच होगा आरसीसी पेट टीम के कप्तान और ओम साई एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृति 11 धारावी. 1 टीम 1 ड्रीम. और एक तरफ आरसीसी पेट, यानी कि दोनों ताकतवर टीमें इस सीजन में बेहतरीन फॉर्म में चल रही है. विंदनी टीम यानी कि वंश 11 मरुआई विंदने, हालांकि पिछले मुकाबले में 70 का आंकड़ा उन्होंने आसानी के साथ चेस किया था, लेकिन यहाँ पर देखेंगे इस मुकाबले में ओम साई राम 11 बंगारपाड़ा टीम
ताकतवर टीम है। समीर जी कट्टेकर दमड़े साहब हमारे मंच पर मौजूद है, जो हमेशा व्यावसायिक तालुका आपके टूर्नामेंट क्यों ना हो, हमेशा उस टीम को भी पैक करते रहते हैं और खुद मैं उस टीम का एक हिस्सा हूँ। जिस तरीके से तालुका हाफ में जो ओमसाई बंगारपड़ा टीम खेलती है, प्रसाद घरत, उनके सामने अगर बात करेंगे सिद्धेश वास्कर, कुणाल नाइक, ऐसे बड़े बड़े खिलाड़ी, प्रतीक पाटिल खारकोपर, समाधान वास्कर कुंडेवाल, ऐसे जो खिलाड़ी है वो हमेशा वो व्यावसायिक तालुका आपके टूर्नामेंट में हमेशा दमदार योगदान देते हैं। मंजिल उनकी आसान हो जाती है, जिनका हौसला ऊंचा होता है। जीतने के लिए 24 गेंदे 42 रनों की आवश्यकता। हालांकि पिछले मुकाबले में दमदार बल्लेबाजी रही थी, इस मैच में भी थोड़ी सी शुरुआत कमजोर रही और उसकी वजह से थोड़ा सा स्कोर कम है। इसका मतलब ये नहीं कि मैच एक तरफा होगा, क्योंकि अक्सर लो स्कोर के मैच में दमदार मुकाबला होता है। लेकिन सिद्धेश वास्कर बड़ा नाम है टेनिस क्रिकेट विश्व में। भोपाल की नाइट टूर्नामेंट में दमदार योगदान, चाहे वो ओपन टेनिस या ओपन टूर्नामेंट क्यों ना हो, वो ग्रामीण टूर्नामेंट क्यों ना हो, और उसके साथ साथ तालुका हाफ के टूर्नामेंट क्यों ना हो, हमेशा दमदार परफॉर्मेंस रहता है। पिछले मुकाबले में नीलेश गोसावी का शानदार शनिवार रहा, अर्धशतक ठोका, शानदार अर्धशतक ठोका और वहां पर दूसरे खिलाड़ी बने सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2022 के, जो करण मड़वी के बाद नीलेश गोसावी बने दूसरे अर्धशतक ठोकने वाले खिलाड़ी। अब शॉर्ट टीम मीटिंग होगी, जिसमें से चर्चा जरूर होगी कि अब किस तरीके की रणनीति आखी जाए। नीलेश फॉर्म में है, सिद्धेश का बल्ला लगेगा तो थोड़ी सी मुश्किलें होगी। इंद्रनी टीम के प्रोफेसर समाधान तो यही कोशिश कर रहे होंगे कि शुरुआती ओवर में विकेट मिले, शायद मैच कमबैक करें। देखेंगे, सारे सवालों के जवाब थोड़ी ही देर में आपको मिलेंगे। 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए 42 रन। रात्रि का समय जब भी होता है ना, तो मेरे ख्याल से अब बल्लेबाजी को दिक्कतें होती है, लेकिन यहां पर देखेंगे कि पहले सत्र में दिक्कतें आई, इस सत्र में भी दिक्कतें आएगी या नहीं आएगी, ये तो आने वाला समय ही वक्त कर पाएगा। ओमसाई बंगारपड़ा वन द टॉस एंड चूज टू बॉल फर्स्ट, और पहले बल्लेबाजी करते हुए 41 रन ठोके और 42 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई मैदान में आरंभिक जोड़ी। जिस तरीके से किसी महायुद्ध के लिए दो सैनिक सेनापति तलवार लेकर उतरते हैं रणांगन में, उसी तरह यहां पर विंदने टीम के खिलाफ ये दोनों सेनापति बल्ला लेकर ओमसाई बंगारपड़ा टीम की ओर से आते हुए। लेफ्ट हैंडर बॉलर है, अच्छे खासे गेंदबाज है, लेकिन क्यों पिछले मुकाबले में मार खाई वो पता नहीं। बहुत सारी मार मिली थी इन्हें, लेकिन इस वक्त एक ओवर उनके हिस्से में आएगा। लेकिन देखेंगे नीलेश गोसावी और सिद्धेश वास्कर की जोड़ी क्या कारनामा कर पाएगी। हालांकि पिछला मुकाबला आरसीसी पेट और बंगारपड़ा के बीच, ओमसाई बंगारपड़ा के बीच में खेला गया था विगर के नाइट टूर्नामेंट में। बड़ा लक्ष्य था, 90 से अधिक। सिद्धेश वास्कर की तूफानी पारी नजर आई थी, लेकिन जैसे वो पारी थम गई, मुकाबला वहां पर पूरी तरीके से रुक गई और पूरी तरीके से मुकाबले को हार का सामना करना पड़ा। लेकिन इस मैच में शुरुआत देखिए, फुल टॉस बॉल से की थी गेंदबाज ने, मिड ऑन में फील्डर थे वहां पर और कोई रन नहीं है डॉट बॉल की, बिल्कुल यहां पर समाप्ति होती हुई। 24 में 42 रनों की दरकिरार है। आने वाली गेंदें होंगी अब 23 और जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता। शॉर्ट रन पे लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, रन रिस्की था, अगर जल्दी आते तो शायद मामला बन सकता था। सिद्धेश वास्कर ने कंप्लीट तेजी से रन ये पूरा किया और 1 रनों के साथ नीलेश गोसावी ने अपना खाता खोला और ओमसाई बंगारपड़ा 11 टीम का पूरी तरीके से यहां पर खाता खोलते हुए। अगर पहले तेजी के साथ आते गेंद के नीचे तो शायद मामला बन सकता था, लेकिन देखेंगे सुरक्षित रहे खिलाड़ी। बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में, लेकिन जो जीतेगा तो जाएगा सीधा तीसरे राउंड में। और निश्चित तौर पर तीसरे राउंड की बात करेंगे तो यानी कि कम से कम एक ट्रॉफी क्वालिफाई कर सकती है। तीसरा मुकाबला अगर जीतती है तो ऑन साइड में खड़े खड़े मारने की कोशिश यहां पर जरूर की थी सिद्धेश वास्कर ने। डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। अनुभवी गेंदबाज है, अनुभव का पूरी तरीके से इस्तेमाल करेंगे, इसमें कहते संदेह नहीं है। लेकिन देखेंगे यहां पर तैयार सिद्धेश वास्कर, ये शॉट बेहतरीन खेलते हैं, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेल दिया है, अंपायर का इशारा, बिग 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 विकेट। तो सेकेंड इनिंग जारी है, तो कप्तान से गुजारिश करेंगे ओमसाई एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृति धारावे और उनके खिलाफ खेलेगी आरसीसी पेट टीम की कप्तान, प्लीज टॉस के लिए तुरंत संपर्क करें। ये आखिरी पुकार होगा दोनों भी टीमों के कप्तानों के लिए। बढ़िया शॉट। सिद्धेश वास्कर को आप कितनी देर तक शांत रखते हैं? अगर इन्हें ओवर पिच गेंदे सामने गेंदों देंगे ना तो ये बड़ा शॉट लगाने में हमेशा माहिर हो जाता है। जिंदगी से यही सीखा है, मेहनत करो, रुकना नहीं, हालात कैसे भी हो किसी के सामने झुकना नहीं। स्लॉक स्वीप करने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क नहीं,
खड़े खड़े लगातार मेरे ख्याल से ये जो शॉट था ना उसमें वो जान नहीं थी कि जो ये शॉट लगा सकते थे, लेकिन समाधान अनुभवी गेंदबाज है, उन्होंने तुरंत कम बैक किया और डॉट बॉल की बिल्कुल यहां पर समाप्ति होती हुई लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। इस बार बैकफुट पर जाकर विकेट कीपर की गलती है या किसी की गलती है? जी हां, विकेट कीपर ने ये बॉल छोड़ा, उसके पीछे जो फील्डर थे वो मात्र तैयार नहीं थे और ये मिला किस्मत का चौका। 4 रन ओवर हुई समाप्त और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 11 रन। भी टीमों के कप्तान बिल्कुल यहां पर मौजूद है। टॉस बॉक्स में हम जरूर जाएंगे, वहां पर जुड़ जाएंगे हमारे प्रकाश ठाकुर सर। दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत ना कॉम्बॉक्समध्ये? यापुढील सामना होईल दारावे वर्सेस पेठ। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे। विनंती करेन मी प्रदीप रामनाथ ठाकूर की आपल्या शुभ हस्ते इथं नाणेफेकीचा कॉल करायचा आहे। कोण? ठीक, हेड अभिनंदन तुमचं। तर दारावे संघाने इथं नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, धन्यवाद। और टू कंटिन्यू प्रवीण सर। तो बिल्कुल ये रहेगा सोने पे सुहागा, नो बॉल करार पार का। थोड़े से स्टेप आउट हुए थे गेंदबाज, मेरे ख्याल से आकाश पाटिल एक बेहतरीन खिलाड़ी है। टॉस जीता है मेरे ख्याल से ठाकुर सर नेक्स्ट मैच का। तो धारावी टीम ने टॉस जीता है, दोनों टीमों को शुभकामना जरूर देना चाहेंगे। फ्रीड की गेंद थी सिद्धेश्वासकर के लिए, फील्डर है वहां पर मौजूद, फ्रीड का फायदा नहीं उठा पाए, लेकिन तब तक बल्लेबाज के पास बिल्कुल 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 14, जीतने के लिए 17 गेंदें बची है और 28 रनों की आवश्यकता है। मैच बढ़ा है, अभी भी बात करेंगे पहले विकेट के लिए बढ़िया साझेदारी इन दोनों खिलाड़ियों के बीच में। मौका बन सकता था, क्या कर रहे हैं विकेट कीपर? पहले से ही रन संख्या कम है और ऐसे हालातों में ये जो गलतियां करेंगे ना तो इसका भुगतान आपको जरूर भुगतना पड़ेगा। अब कोसेंगे किसको? गेंदबाज की तो गलती है नहीं, इससे पहले एक 22 की बाउंड्री मिली थी अंतिम गेंद के ऊपर और पूरी तरीके से यहां पर मौके ओम साई बंगरपड़ा 11 टीम के बल्लेबाजों को मिलते हुए 1 रन बटोरा स्ट्राइक एंड पर अब पहुंचे सिद्धेश्वासकर और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 15 रन। अभी भी 27 रनों की यहां पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाज तैयार, ये लो फुल टॉस बॉल ऑन साइड में, हवा में थी गेंद, ओ बढ़िया कैच, क्या कमाल की फील्डिंग वहां पर की सूरज के माध्यम से और यह पहला करारा झटका लगता हुआ, यह बड़ा झटका है ओम साई बंगरपड़ा टीम को। करेंगे ना इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर, वो अगर खिताब अगर मेरे को कहा ना किसी ने किसको दोगे तो मैं जरूर नाम लूंगा नमित पगड़े। खतरनाक अंदाज में चल रहे इस सीजन में, बहुत ही खतरनाक उनके हाफ हेलीकॉप्टर शॉट्स देख सकते हैं, जिस तरीके से वो बल्लेबाजी कर लेते हैं, छोटी हाइट बड़ी फाइट करना हमेशा पसंद करते हैं और काफी फॉर्म में चल रहे हैं। विकेट की तलाश थी, वो विकेट आखिरकार पूरी होती हुई। हालांकि नीलेश को इससे पहले गेंद के ऊपर जीवनदान मिला था, लेकिन उसके बाद बात करेंगे तो सिद्धेश को यहां पर स्ट्रेच स्ट्राइक मिली और शायद ये फायदा होता हुआ विंदने टीम को। नए बैट्समैन यहां पर मैदान के अंदर आते हुए प्रशांत कटेकर, न्यू बैट्समैन नंबर 3 के पोजीशन पर आते ही बड़ा शॉट खेला है स्क्वायर लेग मिड विकेट के बीच में से, व्हाट अ शॉट, आउट ऑफ द पार्क, सिक्सर।
अपकमिंग स्टार है, अपकमिंग स्टार है। आते ही ठोका छक्का, छक्कों की मदद से टीम की रन संख्या पहुंची हुई 21 रन, 42 रनों का टारगेट है, आधा सफर तय कर लिया है। तो गेंद दीजिए मैदान के अंदर। चेंडू द्यायचा लवकरात लवकर। 14 गेंदें बची है जीतने के लिए 21 रनों की बिल्कुल यहाँ पर आवश्यकता है। क्या कमाल का मुकाबला दोनों टीमों के बीच में यहाँ पर चलता हुआ, बिल्कुल दोनों टीमें हार मानने को तैयार नहीं है। कुदरत ने भी हम सबको हीरा ही बनाया है, बस शर्त एक रखी है ईश्वर ने, जो घिसेगा वही चमकेगा। अब देखेंगे मैदान के ऊपर कौन सी टीम ज्यादा घिसेगी और वहां पर चमकेगी। आने वाली 14 गेंदें 21 रनों की बिल्कुल यहाँ पर आवश्यकता है। छाता बारिश तो नहीं रोक सकता, किंतु बारिश में खड़े रहने का साहस अवश्य देता है। ठीक इसी प्रकार आत्मविश्वास सफलता की गारंटी तो नहीं, किंतु संघर्ष करने की प्रेरणा अवश्य देता है। लोग कहते हैं कि जिस तरीके से भले सक्सेस होने के लिए जेब में गांधी ना हो, लेकिन दिल में आंधी होना बहुत जरूरी है। वो आंधी लेकर आप विंदने टीम को मैदान में खेल दिखाना होगा। संकट में है थोड़ी, लेकिन कहते हैं कि संकट में से बाहर निकालने का काम कौन सा गेंदबाज यहां पर कर पाएगा। जिंदगी की हर ठोकर ने बस एक ही सबक सिखाया, रास्ता कैसा भी हो सिर्फ अपने कदमों पर भरोसा रखो। अब देखेंगे यहाँ पर किस तरीके की भरोसा रख पाएगी, क्योंकि गेंदें बची है 14। एक छक्कों ने थोड़ा सा प्रेशर कम कर दिया ओम साई बंगरपड़ा 11 टीम की ओर से ऊपर से। अब यहाँ पर थोड़ा सा दबाव बनती हुई वंश 11 मरुआई विंदने टीम पर। यह मौका बनेगा, ये काबिलियत होना जरूरी है। बड़ा शॉट आता है तो विकेट लेने की ताकत भी जरूरी है, और विकेट कीपर के द्वारा इस बार कोई गलती नहीं, एक बड़ा छटका। बैट्समैन लौटेंगे मैदान से बाहर। प्रशांत बैक टू द पवेलियन। कल भैरवनाथ की यात्रा हो गई, इसमें कतई संदेह नहीं है सभी आइए, क्योंकि इतिहास हर साल की परंपरा है भैरवनाथ की। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे आने वाली 13 गेंदें 21 रनों की आवश्यकता। इंसान सब कुछ कॉपी कर सकता है, लेकिन किस्मत और नसीब नहीं। भगवान श्री राम ने राजा के घर में जन्म लिया था, फिर भी उनको वनवास काटना पड़ा। सब किस्मत का खेल है। बढ़िया गेंदबाजी, लाइन कितनी परफेक्ट है। इट्स अ वेरी गुड बॉलिंग। इसी के साथ ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद ओम साई बंगरपड़ा 11 टीम का स्कोर है, आधा सफर तय हो चुका है 21। अब आधा सफर तय करना बाकी है। 12 गेंदें 21 रनों की आवश्यकता।
जबरदस्त चौका बटोरा 4 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 25 रन। रन और गेंदों के बीच में फासला आखिर की 10 गेंदें बची है, 17 रनों की आवश्यकता। ये बड़ा है, जले पे नमक चढ़ा है, ठोका है लॉन्ग ऑफ के ऊपर से, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन। गलती में गेंदबाज को नहीं कोसूंगा, ये फील्डरों की गलती है जिसकी वजह से इस मुकाबले में पूरी तरीके से दबाव में हो रही है। जिंदगी में उस मुकाम तक जाना है जहां मेरा नाम नहीं बल्कि एक ब्रांड होना चाहिए, और ये ब्रांड साबित करते हुए ओम साई बंगरपड़ा टीम का बल्लेबाज चेतन गोसावी आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। चौका छोड़ा, जले पे नमक दिया, उसके बाद अगली गेंद के ऊपर सीधा छक्का ठोका। गेंदबाज तैयार, ये बिल्कुल लाइन अच्छी है, पूरी तरीके से दबाव में रखा। थोड़ा टप्पे को पीछे रखना भी जरूरी होता है, और यहां पर बिल्कुल टप्पे को पूरी तरीके से पीछे रखते हुए डॉट बॉल की समाप्ति। एक डॉट बॉल के लिए तालियां गूंजेगी। रन और गेंदों के बीच में फासला आखिर की 8 गेंदें बची है और 11 रनों की आवश्यकता। ये दोनों भी गेंदें अगर डॉट बॉल आती है तो मैच में संघर्ष बिल्कुल जारी रहेगा। ये अच्छी गेंद अलोंग द कारपेट स्क्वायर लेग के रीजन में जाती हुई, डीप में फील्डर है मौजूद, बढ़िया फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं है, और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 32 रन। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे 7 गेंदें बची है, 10 रनों की आवश्यकता। बिल्कुल इसी तरह का मुकाबला धारावी विपक्ष दिगुड़े के बीच में खेला गया, और अंतिम क्षणों में क्रिश कोहली ने वाइड गेंद फेंकी और दिगुड़े टीम को मास्टर इस श्रृंखला से बिल्कुल बाहर होना पड़ा। अंतिम गेंद, ये फुल टॉस बॉल, खिलाड़ी थे गेंद के नीचे, फील्डिंग लाजवाब हुई है। कमिटी मेंबर्स है, फील्डिंग तो बेहतरीन है, फील्डिंग बेहतरीन है, जबरदस्त। फील्डिंग बेहतरीन है सरपंच साहब, फील्डिंग बेहतरीन है। वो रिव्यू बीमिर का लेना चाहते अंपायर। यस, चलिए तीसरे अंपायर, तो चलिए तीसरे अंपायर आइए बाविस्कर सर। निर्णायक है, निर्णायक है, ये निर्णायक है, देखेंगे किसके हित में वो डिसीजन जाएगा। बीमर होती है तो बंगरपड़ा खुश, लीगल बॉल होगी तो विंदने टीम खुश। मेरी किस्मत मुझे हरा सकती है लेकिन हौसलों को कभी नहीं। अब देखेंगे, तो बीमर नहीं है, इट्स लीगल डिलीवरी, बल्लेबाज होंगे आउट। ये बड़ा झटका लगेगा अब यहाँ पर ओम साई बंगरपड़ा 11 टीम को, और अंपायर का इशारा आता हुआ यहाँ पर ये सेफ गया डिलीवरी है, और बल्लेबाज लौटेंगे। अब आएगा मजा खेल का असली। जीतने के लिए मेरे ख्याल से बात करेंगे तो आने वाली गेंदें बची है टोटल यहाँ पर 6 और 10 रनों की आवश्यकता। इस संघर्ष में मुकाबले में दर्शकों को, बिल्कुल खिलाड़ियों को जरूर एक ही कहना चाहते हैं कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए, और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद गाना बजने लगा डीजे ब्रावो का। चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन, क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। संघर्ष करना होगा इस मुकाबले में। आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। क्या जबरदस्त मुकाबला, पूरी तरीके से पैसा वसूल मुकाबला दर्शकों का। सबर कर बंदे, मुसीबत के दिन भी गुजर जाएंगे, और आज भी हंसी उड़ाने वाले ये चेहरे रब रंग उतर जाएंगे। बड़ा मैच है, बड़ा मैच है। गेंदबाजी की कमान संभालने के लिए नए गेंदबाज स्वप्निल जोशी गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, और जो भी भविष्य होगा अब बल्लेबाज प्रतीक पाटिल
चेतन गोसावी। तो विंदन टीम का भविष्य होगा गेंदबाज स्वप्निल जोशी के नाम पर। क्या बढ़िया फील्डिंग वहां पर की स्क्वेयर लेग के रीजन में आकाश पाटिल ने। एक समय लग रहा था वो 6 ही जाएंगे, लेकिन उन्होंने बढ़िया वहां पर फील्डिंग की। अब देखेंगे इस अंतिम ओवर में किस तरीके का यहां पर परफॉर्मेंस कर पाएंगे। गेंदबाज तैयार, स्वप्निल जोशी। दबाव दबाव दबाव, लगातार दबाव जा रहा है और शायद कहीं ना कहीं ये लाइन अच्छी रखनी होगी इस गेंदबाज को। थोड़ी सी समाधान बातें समझाते हुए, शायद ये जो है ना वो बातें शायद उनके गेंदबाजी के मार्ग पर थोड़ी सी दिक्कत होगी, उसकी वजह से थोड़ी सी बातें समझदारी की बताते हुए स्ट्राइक एंड पर बिग मैन जिसे कहा जाता है प्रतीक। पहली गेंद बल्ले का किनारा लगा है और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति, 5 गेंदें 10 रनों की दूरी। देखिए सिद्धेश का विकेट गंवाने के बाद नीलेश लौटे मैदान से बाहर। अब लगातार यहां पर दबाव बनाते हुए प्रतीक पाटिल के ऊपर विंदन टीम के गेंदबाज स्वप्निल जोशी। 6 गेंदों में चाहिए थे 10 रन और बिल्कुल यहां पर बात करेंगे आने वाली गेंदें बची है 5। लगातार अंपायर समाधान को कुछ थोड़ा सा इशारा करते हुए, तो तीसरे अंपायर की मांग बिल्कुल खुद अंपायर है। तो गेंदबाज के अक्षत पर थोड़ा सा यहां पर दबाव लेते हुए गेंदबाज बल्लेबाज। फुल टॉस बॉल क्यों फेंकी है, सवाल पूछा जाएगा और फेंक दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा पार। 6 रन। ऐसा लग रहा था कि पहली गेंद डॉट आई थी, मैच बनेगा। एक फुल टॉस बॉल ने मैच की हवा निकाल दी। बढ़िया अच्छी खासी गेंदबाजी शुरुआत की थी, लेकिन ये जो फुल टॉस गेंद क्यों फेंकते आप अंतिम क्षणों में, ये आपके लिए बिल्कुल दिक्कतें होती है। ये भी फुल टॉस है, माही मार रहा है और भंगारपाड़ा टीम ने मुकाबला जीता। 30 राउंड में क्वालिफाई। वेल बैटिंग एंड हार्ड लक टीम विंदने। कैसा पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, कैसा पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, माझे भैरवनाथाचे कुतुम गावाला, माझे भैरवनाथाचे कुतुम गावाला, माझे भैरवनाथाचे कुतुम गावाला, माझे भैरवनाथाचे कुतुम गावाला। थँक्यू। तर मॅन ऑफ द मॅच सिद्धेश वासकर। 1 ओव्हर 8 धावा, 1 फलंदाज बाद आणि फलंदाजी करत असताना त्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात। तर सिद्धेश यावं मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि सिद्धेश मात्र ही मॅच खऱ्या अर्थानं प्रतीकला देत आहेत, त्याला ती खऱ्या अर्थानं ही मॅच डोनेट करतायत, कारण अपकमिंग स्टार आहे खेळाडू आणि प्रतीकने खऱ्या अर्थानं